झालं का? कशाला तुम्ही झक मारा पुढे आला वैर काय म्हणणार प्रत्येक जण असं म्हणतो आपण हलवा जरा अध्यक्ष. तर गड्यांनो, जय श्रीराम जय हनुमान. मी पैलवान गणेश भाऊ. आपल्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली, पण भावांनो आजचा बेत वेगळा होता. रोजच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आपण चांदोली धरणावरती फिरायला जायचा बेत आखला होता. सकाळपासूनच फार उत्सुकता लागली होती, तर घरातून निघताना ठरवलं होतं की फार मज्जा करायची. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय ते. पुढे घ्या पुढे. बाबूराव, दोन तुमचे मनोगत व्यक्त करा जरा, दोन शब्द तुमचे ऐकवा जरा जनतेला. आम्ही निघालोय चांदोलीला फिरायला. आरळ्यात आम्ही मटण घेणार आहे 2 किलो, चिकन घेणार 3 किलो, चिकन 3 किलो, मांस 4 किलो आणि ही काय बसणार आहे शेडगावडीत. तर तुम्ही बघू शकता, ही पुढच्या गाडीत आम्ही सगळी म्हातारी मंडळी कुंभल्या. तरणी ताटी सगळी ह्या गाडीत आहे ती. चुकून बघा, ही एक म्हातारी चुकून इकडे शिरले त्यातनं मी पुढे गाडी थांबलो त्याला तेवढं त्याला. चांदोलीच्या दिशेनं प्रस्थान करत असताना आपली पोटं भरण्याआधी गाड्यांची पोटं भरून घेतली आणि आम्ही पुढे निघालो. ठिकाणी सीएनजी टाकायला उतरलेलो आहे. हा पंप यांचाच बघा. हा चालवा दिलाय का? चालवा दिला. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो. तिथं पुढे गेल्यानंतर काय नियोजन करायचे याची गहन चर्चा सुरू होती. अथक प्रयत्नानंतर नेमकं काय नियोजन करायचं हे तिथं ठरलं आणि आपण पुढे निघालो. अध्यक्ष, यू आर ग्रेट. गहन चर्चा संपल्यानंतर आपण जिथं आपणाला चूल पेटवायची होती तिथं पोचलो. सगळी जागा बघून घेतली. जागा काय सापडत नव्हती. शेवटी एकदाशी जागा सापडली. जागा सापडल्यानंतर थोडं धरणाचा फेरफटका मारून यावं असं म्हटलं. आपल्या सन्मानानं मागं पाठवलंय त्यांनी, आत काय सोडलेलं नाही. त्यामुळे आपण वारणा धरावून यू टर्न घेऊन आता निघालो माग. यांची प्रचंड ओळख आहे. नाही ओळखीचा यांनी काय फायदा करून घेतलेला नाही. नेहमीप्रमाणे अपमानित होऊन आपण वारणा धरणावर मागे निघालेलो आहे. साहेब आपल्याला जावा म्हणते काय? हे साहेब म्हणते का जावा? हे पलीकडं ही स्माइल आहे का नाही खरं जगात. नेमकं जेवण कुठं करायचं याची गहन चर्चा सुरू होती. सगळ्यांचं म्हणणं वेगवेगळं असल्यामुळं नेमका निर्णय काय होतो याची वाट बघत आम्ही थांबलो होतो. आणि शेवटी निर्णय झाला. जागा मिळाली आणि पुढील प्रोसेसला सुरुवात केली. वा 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 वा. दोघं इकडे बघा, स्माइल द्या. इकडे बघा, स्माइल द्या, चालून दाखवा. असा तिकडे चुली दिली तर वर तिकडे. डोळे इकडे तिकडे. अशा तऱ्हेने 2 सुकरणी उतरले. हो. आता नाही चूल बरं का ते. अशा तऱ्हेने बाबांनी जाळ घातलेला आहे. झालं का? कशाला तुम्ही झक मारा पुढे आला वैर टक्कर तुझ्या पुढे आला वैर. 4 वाजता पैसे दिलेत का तुम्ही? रिटर्न तर गड्यांनो, आपण बनवणार होतो मटणाचा रस्सा, चिकन गिरवी आणि बिर्याणी. जगातले सर्वात उत्कृष्ट आचार्य आपल्याजवळ होते. त्यांच्या गहन चर्चेनंतर आपण मेजवानी बनवायला सुरुवात केली. बस ओके. मटणात ही टाक, हळद टाक आणि हे करू दे. कांदा हलव, थांब थांब. फोड 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 फोड. कांदा हलव. पुढे
बाकी आणि शिजायला टाकायचं नुसतं. ओय शपथ. एक नंबर एक नंबर. रविडे बरोबर काय एक टाकून बघ की, एक टाकून बघ की. झाले का टाका टाका नमस्कार विषय राहिला अजून टाक, अजून टाक. ओके. ए बस इधर बाबा पाहिजे का राहिलं का क्वालिटी कापड कुठे आहे? फ्रेश मटन आहे काय पाहिजे ए, जाळ मोठा लावला पाहिजे ए मोना जाळ बघ होळी एकच आहे आपल्याला आज कमी पडले तिकडे आहे जेवण कधी होणार याची सगळेजण वाट बघत होते. प्रचंड भूक लागली होती. त्यातच थोड्या वेळात पोहण्याचा बेत आखला होता. आता पुढं बघूया आमच्या आचार्याची नेमकी पुढची प्रोसेस काय आहे ती. जरा व्हिडिओ दे हॅलो अरे व्हिडिओ वालाच आपण तिकडे मी एकच बस का दोन थांबा म्हणलं बाबा लय टाक. बस 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 टाक टाक बरोबर टाका चला हे गाणी लाव आम्हाला नाचायचं आहे चांगलं शिवा बरं का काय तरी नको सगळ्यांच्या बहुमतामुळं निर्णय असा झाला की चिकन बनवलंय तेवढंच खाऊन पोहायला जायचं. पोहून आल्यानंतर बाकीच्या राहिलेल्या जेवणाचा फडशा पाडायचा. असा निर्णय झाल्यानंतर सगळेजण गडबडीने हात हलवू लागले. छान असा वास सुटला होता. पोटातही कावळे जोरदार ओरडत होते. अरे पण अर्धा किलो तांदूळ सुक्क मटण करायचं तर नाही नाही पीसेस सेम सगळं खायचं जाळ घालू का? आमचं साहित्य आहे हवे वापरले नाही नाही नुसतं वापरले त्याला पाणी बिनी कसं सुटले बघ नाही नाही दाखल लाव नाही दाखल लाव इथं दाखल लाव की अरे काय इकडे चाललंय? मला पाणी घे जरा. पाणी घे पद्धत असते की भांड्या पाणी घे पाणी पाणी प्याला कसं आहे माहितीये का हा आपण हा ए काय केलं बर का हा काय बोलायची ना मला काही सांगू मटन बनवायची रेसिपी सांगा. हो सर जोर उठणार आहे मीच ना. स्वयंपाक करण्याचा कधीपासून आहे तुम्हाला आमचा अनुभव आहे ना हा 50 वर्षाचा आहे. तर गड्यांनो आपलं चिकन बनवून तयार होतं. चिकन खाऊन आपण पोहायचा बेत आखणार होतो. तोपर्यंत फोन आला. आपण काय भाकऱ्या आणल्या नव्हत्या. भाकऱ्यांची ऑर्डर आपण इथेच दिली होती. तर आपल्या भाकऱ्या तयार झाल्यात आणि फोन आलाय भाकऱ्याला निघाल्या प्लीज से ना. तर अशा तऱ्हेने आपले भाजायचं बघ हे तेल किती सुटले भांड्या बिर्याणी बनवायची आपल्याला. बिर्याणी रवी भाईजान बिर्याणी बनवतात बघा. सराव आहे पाणी टाकायचं नाही नाही आत्ता नको थांबता ते माकडायची असली मला बघू दे वासनी माकड हो. ठीक आहे उपल्या
ए अध्यक्षाने बिर्याणी तर काम नियोजन लावले, हा. नियोजन लावले हा पण काय जाळ काय लागलेला नाही म्हणावं असं लागलं आता लागलं. ती मटण खात नाही म्हणून बरं आहे जनता येण्याला का आपला कांदा नेलाय डापला कांदा येणं त्यामुळे याला व्हिडिओ घेतला पाहिजे अरे ह्या रस्त्याने मागे एक तसाच टाकला बे अरे कापड कुठे गेलं ती आजीला बोलायचे अरे बस हे, कोण खात चिकन चटणी बघ हे भाऊ चटणी बघा अरे बघा बोड्याच्या सुक्क बी करायचे आपल्याला गाला बापा नो निवांत करा ठीक आहे नाही 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 वरच हो अरे वा 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 ऐक जरा आता काय कर माहितीये का भात करपलेला आहे बघू एक घास कसा झालाय मी सांगतो तुम्ही पास आहे का ना पास आहे नाही मी केला हलवा जरा अध्यक्ष वा वा आपण 10 जण आहे ना घन चर्चा चालल्या पार नाही रवी आता 10 वाटे होणार की नाही होणार अरे 10 वाटे ना हो मैरे आणि बाबू पेत्यातले एकदा जीव भांडी धुवायची का नाही बघू नाही नवीन घेऊ घ्या नवीन घ्या देऊन टाका आपलं कुणाला नवीन घेऊ बायकोन अगोदर सांगितलंय चक्काचक करून आणायची नाहीतर काय उपयोग नाही तुमचा हा. परत मी टाकतो नाही निघलं कॅच कॅच खेळायची भांड्याने इकडनं एक तिकडनं फेकायचा अध्यक्षांनी कांदा करायला पाहिजे तिसरी वेळ आहे काय दुसरी वेळ उडी मारली चाल पोहून आल्यानंतर आपल्याला प्रचंड भूक लागली होती. सगळं जेवण अतिशय उत्कृष्ट झालं होतं. सगळ्यांनी जेवणाचा पुरेपूर आनंद घेतला. घरी खाण्यात आणि बाहेर बनवून खाण्यात प्रचंड फरक असतो. यात वेगळीच चव असते. अशा पद्धतीनं जेवण फार उत्कृष्ट झालं होतं. जेवणाचा आस्वाद घेतला. अशा पद्धतीनं सगळा बेत पूर्ण झाला. काळ्या तोंडाची का माकडाची कुणाची ह्याची कधी नजर संसार हा रंबा हो रंबा हो देवा संसार संसारा हा देवा संसार संसार कार्यक्रम बघा मस्त होय ना पंडादा पंडादा आणि जेवण उत्तम बनलं. हो मस्त मस्त जेवण बनवलं तुम्ही. ओके तर गड्यानो अशा पद्धतीनं आजचा संपूर्ण दिवस आपला फार मजेशीर गेला. लागलीच तिथं उभं राहून गडी काय थांबनात. त्यांनी लगेच पुढच्या ट्रिपचा पुरेपूर प्लॅन आखला आणि गड्यानो आपण घराकडे प्रस्थान केलं. खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला
वादळाच्या घामाने भिजला जय महाराष्ट्र माझा गरजा महा. तर गड्यांनो, आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गड्यांनो, जय श्रीराम, जय हनुमान.